गोष्ट तुझी माझी भाग 5. काय ग सगळ्यात जुन्या डायऱ्या काढून काय शोधतेस? मुकुंद खोलीत येत अनुला म्हणाला, अहो तुम्ही एकटेच आलात वर, मला हाक नाही का मारायची? मी आले असते. अनु पसाऱ्यातून उठ म्हणाली, अगं सवय झाली आता, तूही विसर आता ते 20 वर्ष उलटली त्या अपघाताला. मुकुंद काठीच्या आधाराने पुढे सरकला आणि बेडवर बसत म्हणाला, कशी विसरू आहो, इतके वर्ष उलटली तरी माझी माणसं कायमची दुरावली माझ्यापासून. तुम्हाला अपंगत्व आलं, आजही त्या आठवणी ताज्या आहे. आठवलं तरी वाटतं त्या दिवशी गेलो नसतं तर किती चांगलं झालं असतं. अनुच्या डोळ्यातली आसव थांबत नव्हती. मुकुंद तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता. त्या भूतकाळातल्या त्या घटनेची झळ त्यालाच तर जास्त बसली होती. त्याच्या खुना शरीरावर आणि अवतीभोवती 20 वर्षापासून विखुरलेल्याच होता. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावून भूतकाळातला मुखपट आठवत होते. तो दिवस होता 15 डिसेंबर, विनूचा 12वा वाढदिवस. वहिनी माहेरी होता, त्यांना पुन्हा दिवस गेले होते. विनूचं आणि मीराचं अनु सगळं जास्तीने करत होती. विनूलाही आता आईपेक्षा छोटी माचा लळा जास्त होता आणि मीरा काय तिचं एवढंसं खेळणं झालेली. आपल्या त्या छोट्या बहिणीला विनू जीवापाड जपे. शाळेतून आल्या आल्या पटकन आवरून ती मीराच्या पाळण्याचा दाबा घ्यायची. कितीही गाढ झोपेत असली तरी विनू आल्याची चाहूल मीराला बरोबर लागायची. क्षणभर जरी विनू दिसली नाही तरी कसा कासावीस होऊन जायचा तो एवढूसा जीव. विनूचा तासनतास वेळ मीराशी खेळण्यातच जायचा. विनू आल्यावर अनु मीराला जमिनीवर चटई टाकून खाली झोपवी. मग मीरा आणि तिच्या ताईबाईच्या गप्पा. शाळेत घडलेली प्रत्येक गोष्ट अगदी सविस्तर तशीच्या तशी रंगवून विनू मीराला सांगे. तीही तशी लहानच तिला वाटायचं. आपली बहीण आपलं सगळं ऐकते तिला फार गंमत वाटायची. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे जेव्हा जेव्हा विनू मीराला गोष्ट सांगताना रंगात येई तेव्हा मीरा खुदखुद हसे, जणू काही तिला सारच कळतंय. अनु ह्या दोघांच्या निरागस बाललीलामध्ये हरवून जायची. असेच दिवस सरत होते. सगळे खुश होते आणि तो काळा दिवस उजाडला. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नाही बाबा, फिरायला जाऊया म्हणून विनूने दादांच्या मागे भुनभुन लावली होती. शेवटी दादांनी तिच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी काढली आणि आंबोलीला जायचे ठरवले. दादा, मुकुंद, बाबा, अनु आणि विनू आई घरी मीराजवळ थांबणार होत्या. त्यांची तब्येत जराशी नरम होती आणि इतक्या थंड ठिकाणी बाळाला घेऊन जायला नकोस, ती राहील माझ्याकडे असे आईनी दटावले. तसेही अनु जाणार नव्हती, पण विनूला सोबत म्हणून ती तयार झाली. सकाळी 9च्या दरम्यान सारे निघाले. जाताना हसत खेळत प्रवास पार पडला. 2 तास सगळे इच्छुस्थळी पोचले. धबधबा पाहून विनू हरवून गेली. मुकुंद आणि अनु ही मीराच्या जन्मानंतर पहिल्यांदाच बाहेर आलेली. त्यांनीही एकमेकांसोबत छान वेळ घालवला. दूर कोण्या खडकावर पाय पाण्यात बुडून बसले होते. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं, हात हातात होता. पाणी संत गतीने वाहत होते. मध्येच पाय हलवून अनु पाण्यात तरंग तयार करू इच्छित होती. वेळ असाच गेला. संध्याकाळी निघायला जरा उशीर झाला. रस्ता एकाकी होता, पण एखादा दुसरा ट्रक दिसायचा. विनू अनुच्या मांडीवर शांत झोपी गेली. दादा गाडी चालत होते. बाबांनाही झोप लागली होती. मागे मुकुंद आणि अनु गाडी हळूहळू चालत होते. या घाटाला वळण फार होती. हे वळण काढून गाडी मुख्य रस्त्याला लागणार होती. तेवढ्यात गाडीला जोरदार गचका बसला. काही करण्याआधी सारे बेशुद्ध झाले. गाडी वळणावरून पुढे सरकत असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या लाईटमुळे दादांचा तोल गेला आणि गाडी खाली घसरत झाडावर धडकून पटकली. तो ट्रकवाला
तो ट्रकवाला पुढे जाऊन थांबला आणि या सर्व हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अनुचा फोन पर्समध्ये होता म्हणून त्याला काही झालं नव्हतं. त्यावरून नंबर घेऊन तिच्या घरी तिच्या आईवडिलांना आणि काही मित्रमैत्रिणींना सांगितलं. सगळेच तातडीने हॉस्पिटलमध्ये आले. मुकुंदच्या घरी त्याची आई एकटी होते. त्यांना अनुची आई त्यांच्याकडे गेली. इकडे अनुचे बाबा आणि मित्रमैत्रिणी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावपळ करत होते. बाबा आणि विनू किरकोळ जखमी झाले होते, पण अजून शुद्ध आली नव्हती. त्यांना मुकुंदचा एक पाय गेला होता, पण त्याच्यावरचा धोका मात्र टळला होता. तोही बेशुद्ध होता. दादा मात्र क्रिटिकल होते. त्यांना ICU मध्ये ठेवलं होतं आणि शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलच्या कॉटवर होती. अनु शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलच्या कॉटवर होती. तिला बरंच लागलं होतं. डॉक्टर चेकिंग करायला आले तेव्हा तिने इतरांची चौकशी केली. सगळे ठीक आहेत ना म्हणून गेले डॉक्टर. सगळे ठीक आहे असे म्हणून गेले डॉक्टर, कारण आता तिला काही सांगण्यासारखी परिस्थिती नव्हती. ती अगदी जायबंदी झाली होती. लहान लहान पण बऱ्याच जखमा झाल्या होत्या. वहिनींना काही कळवलं नव्हतं, कारण त्यांची परिस्थिती ही नाजूक होती. ती रात्र तशीच धावपळीत गेली. महिना सरला. हळूहळू सगळं स्थिरावर होतं. मुकुंद, बाबा, विनू आणि अनु घरी आले होते. दादांच्या प्रकृतीत अजून काही सुधार नव्हता. या सगळ्यात त्यांचे मित्र मात्र खंबीरपणे सोबत होते. वहिनींना नववा लागला होता. रोज त्यांचा फोन यायचा. त्यांना लपवता नाकी 9 यायचे. सगळ्यांना पण ते गरजेचं होतं. अजून सगळे धक्क्यातून सावरत होते. विनू शांत झाली होती. बाबा आई मनातून खचले होते. मुकुंद आतल्या आत गुदमरत होता. त्याला आपलं अधूपण स्वीकारणं जड जात होतं. दुसऱ्या देहाने अनु आपल्या विस्कळीत झालेल्या घराला सावरण्याची केविलवाणी धडपड करत होती. सोबतीला आई आणि बाबांनी हाकेला पावणारे मित्र म्हणून निभावलं जात होतं. सारं काही दिवसांनी वहिनींना हॉस्पिटलमध्ये नेल्याची बातमी आली. अनु तशीच तिकडे धावली. सकाळी मुलगा झाल्याची बातमी आली आणि तेवढी मनातून सुखावून गोड बातमी कळवायला घरी फोन केला. समोरूनच बाबांचा जड सूर उमटला. दादा गेल्याची बातमी सांगितली आणि फोन ठेवून दिला. अनुच्या पायाखालची जमीन सरकली. आता नेमकं काय करायचं तिला सुधरत नव्हतं. वहिनींचा निष्पाप चेहरा आठवून एकदम गलबलून आलं आणि नजरेआड असलेल्या त्या इवल्याशा जीवाचं तर ज्याला या जगात येऊन अवघे तासही उलटले नव्हते आणि त्याचं पितृछत्र हरपलं होतं. आत गेल्यावर त्यांना कसं सामोरे जायचं हाच विचार तिच्या डोक्यात राहून येत होता. मन घट्ट करून वहिनींना सामोरी गेली. असावं धडवत कसं तरी काहीतरी बोलली, मात्र त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकली. घरी आली. दादांचं कलेवर समोर ठेवलं होतं. साऱ्यांचा एकच आक्रोश ऐकून सुन्न झाली होती. तिला बघताच विनूने बिलगून, बाबा का उठत नाहीये, माझ्याशी का बोलत नाहीये, बाबा का उठत नाही, माझ्याशी का बोलत नाही म्हणून प्रश्नांचा मारा सुरू केला. पण अनुच्या तोंडून हुंदक्या वाचून काही निघालं नाही. संध्याकाळपर्यंत दादांचा अंत्यविधी आटोपला. घरात आता भयान शांतता पसरली होती. विनू रडून रडून झोपली होती. दिवस लोटले. वहिनींना घरी आणलं तेव्हा दादांच्या फोटोवरचा हार पाहून त्यांची किंकाळी घरात घुमली अन त्यांना भोवळ आली. शुद्ध आली तेव्हा त्यांचा चेहरा अगदी निर्विकार होता. त्या काही बोलत नव्हत्या. नजर मात्र भिरभिरती होती. डॉक्टर येऊन गेले. त्यांनी त्यांना मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं. त्या रात्री तिला ठरवून झोपायचं होतं. आज वादळाने उद्ध्वस्त केलेल्या तिच्या घरकुलाला तिला पुन्हा उभारायचं होतं. प्रवास नक्कीच खडतर होता, पण ती आता डगमगणार नव्हती. तिने या दिशेने वाटचाल सुरू करत एका कॉलेजमध्ये प्राध्यापिकेच्या जागेसाठी अर्ज केला. तिला ती नोकरी मिळाली. ती खंबीरपणे पूर्ण घर एकटीने सांभाळत होती. मुलांचं शिक्षण, आई बाबा सासू सासरे, वहिनी सगळ्यांना सावरत होती. मुकुंदला पुन्हा धीराने उभं करत होती. या
सगळ्यात कितीतरी काळ लोटला. मुकुंद पुन्हा आपल्या हाय सेकंडरीमध्ये रुजू झाला. हळूहळू रुजला. विनू डॉक्टर झाली होती. विनू एक उत्तम चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता. विनीत एक उत्तम चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता आणि मीरा आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून एक प्रथम प्राध्यापिका बनली होती. तिन्ही मुलं लग्न करून वेल सेटल झाली होती. आई बाबा बरेच सावरले होते. वहिनी शांत झाल्या होता. कालच अनु कॉलेजच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाली होती आणि आज मुकुंद अनुच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने सारे जमले होते. तिची पिल्ल घरट्यात परतली होती. तिच्या जीवनपटाच्या साक्षीदार या सगळ्या डायऱ्या होत्या. त्यात तिने प्रत्येक क्षण टिपला होता. जरासं भूतकाळात डोकावावं म्हणून तिने त्या काढल्या होत्या. पण मुकुंदच्या खुशीतच साऱ्या भूतकाळाची उजळणी झाली होती. आज तिच्या आनंदवनात आनंद ओसांडून वाहत होता. आज दोघे समाधानाने एकमेकांच्या बाहुपाशात विसावले होते. कारण आता मुकुंद फक्त त्याच्या राधेचा होता आणि राधा फक्त श्यामरंगी रंगली होती.